कौन है जो हमारा रास्ता रोके? किसको मिला है ये अधिकार? उखड़ जाते हैं पर्वत के पैर जब हम भरते हैं हुंकार। प्रगती ही काही अर्थी निसर्गाचा आणि संस्कृतीचा ऱ्हास करणारीच असते, हे सत्य आपल्याला मान्य करावंच लागेल। पण यातून आपण आपल्यावरच संकट ओढवून घेतोय हे सुद्धा डोळ्याआड करता येणार नाही। निसर्गाचा ऱ्हास म्हणजे येणाऱ्या पिढीला रोगराईच्या खाईत ढकलण्यासारखंच आहे। तसंच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करणं म्हणजे पाश्चात्य संस्कृतीच्या अधीन होणं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। हेच दूरगामी परिणाम डोळ्यांसमोर ठेवून दोन युवकांनी हाती घेतलेलं हे एक महायुद्ध। सुस्वागतम। विद्येचं आणि कलेचं आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग दंडवत। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आमचा मानाचा मुजरा। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचा तिरंगा पाकिस्तानच्या छाताडावर रोवणाऱ्या तिन्ही दलातील सैनिकांना आमचा जय हिंद। आमच्या मंडळावर प्रेम करणारे मायबाप रसिक प्रेक्षक आणि चालू असलेल्या गणेश मंदिर जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत करणाऱ्या देणगीदारांचे सानंद स्वागत। न्यू यंग स्टार गणेशोत्सव मंडळ बाजारवाडा सांगरूळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या दिमाखात 39व्या वर्षात पदार्पण करत असताना सविनय सादर करीत आहे एका रक्तरंजित क्रांतीवर आधारित सजीव देखावा, बदला बदला बदला। लावा लालवर, लावा लालवर, 10ला 100, 10ला 100, लावा 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 लालवर। ये आली आली आली, काजल आली, येणार येणार, बच्चन पण येणार। 10 रुपयाला 100 रुपये, 10 रुपयाला 100 रुपये। या या या, चला चला। गर्दी करू नका, लाईन तिकीट घ्या। अजिबात टाकली करा रे मुली। हे मागं घे, दादा सरकी मागे, लाईनीने तिकीट घे दादा। ये आली आली आली, काजल आली, येणार येणार, बच्चन पण येणार। 10 रुपयाला 100 रुपये, 10 रुपयाला 100 रुपये। या या या। काय मस्त आहे ना आपल्या गावची यात्रा। रिअली अमेझिंग यार, जबरदस्त वातावरण। अरे विक्रम, हीच तर खरी मजा आहे रे गावाकडची। अरे काय आहे त्या शहरात, हीच तर जिंदगी आहे। आपला गावच बरा गाड्या। खरं यार, शहरातल्या धकाधकीच्या जीवनापेक्षा जीवनाचा खरा स्वाद गावातच आहे। अरे आपली माणसं, आपली माती, आपले संस्कार, आपली नाती। कसं बरोबर आहे ना? होय रे, अगदी 100% बरोबर आहे तुझं। 100% चुकीचं आहे तुमचं। हो मॅडम, काय नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? त्यासाठी नुसते गप्पा मारून चालत नाही, तर गावात काय चाललंय काय नाही याकडे पण लक्ष द्यावं लागतं। हो, मग काय ते आम्हाला कळेल अशा सोप्या भाषेत सांगाल का मॅडम? समजेल, थोड्याच वेळात समजेल। येताना बाहेर गाड्यांचा ताफा थांबलेला होता, त्यावरून असं वाटतंय ती लोक इकडेच येत आहेत, याची पक्की खबर आहे मला।
पक्की खबर? काय म्हणता मॅडम तुम्ही? आम्हा पत्रकारांना अशा गोष्टींच्या खबरी ठेवाव्याच लागतात. हो पत्रकार ना तुम्ही, मग पक्की खबर असणारच तुमची. ते विक्रम आणि स्वप्नील कुठे असतील काही याची कल्पना आहे तुम्हाला? साहेब, त्याचा पूर्ण पत्ता काढून तुम्ही इथं आला आहात. उगाच नाटकं करू नका. ओ मॅडम, काय बोलताय काय तुम्ही? साहेब प्लीज शांत राहा. त्यांच्याकडे नका लक्ष द्या. बोल, आम्हीच आहे. काय काम आहे आमच्याकडे? हे बघा मित्रांनो, मी मुंबईहून तुमच्याजवळ निरोप घेऊन आलो. निरोप? तो आणि कसला? साहेब काय ते स्पष्ट बोला. हे बघा, विक्रम आणि स्वप्नील तुमचं या गावात चांगलंच वजन आहे असं समजलं. तुमचा शब्द इथले लोक मानतात अशी पक्की बातमी काढून इथपर्यंत आलो. साहेब आम्ही इथले काही भाई नाही की राजकीय पुढारी नाही. हा, फक्त लोकांच्या प्रश्नांसाठी झटतो समाजसेवक म्हणा हवं तर. म्हणून गावातली लोक आमच्यावर विश्वास ठेवतात, एवढंच, बाकी काही नाही. लोकांच्या प्रश्नासाठी प्रसंगी कायदा हातात घेण्याची नेहमीच तयारी असते आमची. अहो, त्यामुळेच तर आम्हाला मान मिळतो गावात. हेच अचूक हेरलंय आमच्या कंपनी मॅनेजमेंटने. म्हणूनच भेट घेण्यासाठी खास इथपर्यंत आलो. वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. बोला. ही जी जत्रा बनते ना इथे, ती जागा आणि तिच्या आसपासची जागा, ती आमच्या कंपनीला केमिकल प्लांट उभा करण्यासाठी हवी आहे. त्या माध्यमातून इथे रोजगार निर्मिती करणं हे स्वप्न आहे आमच्या कंपनीचं. समजलं मी काय म्हणत होते ते? रोजगार निर्मिती. वाह, काय शब्द वापरला. हो, म्हणजे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठीच तुमचा हा खटाटोप म्हणायचा. साहेब अगदी बरोबर, तुम्ही हुशार आहात. हा, मग करा सेटलमेंट आणि मार्ग मोकळा करा यांचा. सेटलमेंट? हो मॅडम, कशाला मध्ये तोंड घालता तुम्ही? तोंड सांभाळून बोलायचं, समजलं काय? ही शेतकऱ्यांची सुपीक जागा घेऊन त्यावर केमिकल प्लांट उभा करणार. त्यामुळं जगाचा पोशिंदा असणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान तर करणारच आहात, शिवाय इथल्या लोकांच्या जीवाशी खेळणार ते वेगळंच. एकदम बरोबर बोललास. ह्या प्रश्नाचं काय? हे पहा, मी इथं समजुतीने तडजोड करायला आलो. चांगला मोबदला मिळेल, शिवाय रोजगार मिळेल तो वेगळा, समजलं? काही गरज नाही. ह्या मातीत पिकवलेलं सोनं भरपूर आहे आमच्यासाठी. तुमच्या उपकाराची गरज नाही आम्हाला. तुमच्याकडून ऐकून घेण्यासाठी आलेलो नाही इथं मी, समजलं का? हो, आल्या पावली परत जायचंय. परत जायचंय. एक लक्षात ठेवा, आमचा हा चेहरा जरी साधा दिसत असला तरी आमच्या आतला रावण अजून पाहिला नाही तुम्ही. चला चला चला. हे बघ, आम्ही आमचा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहोत. आणि महत्वाचं, आमच्या गावात येऊन आमच्याच लोकांवर डुडुरायचं नाही, कळलं काय? नाहीतर परिणाम वाईट होतील, लक्षात ठेवा. अच्छा, असं आहे होय. हे बघा, मी माझं काम पूर्ण केलं, बाकी तुमची इच्छा. येणाऱ्या वादळाला समोर जायची तयारी ठेवा म्हणजे झालं. चल, अशी लय वादळ अंगावर घेतल्यात, वाटेल लाग. अगदी योग्य केलं तुम्ही दोघांनी. काही अपेक्षाच नव्हती. खूप छान वागलात तुम्ही दोघं. बस चला, मीही निघते. ऑफिसला 2 बातम्या द्यायच्या आहेत. अरे, मी तिकडेच चाललोय. चल, सोडतो तुम्ही. हो, चालेल. जा तुम्ही, पण काळजी घ्या. हो. काळजी घ्या. स्वप्नील भाऊ, ह्या जरा वेगळेपणा वाटलाय मला. वेगळेपणा? अरे कसला वेगळेपणा? प्रेमाचा. काय नाही रे, तसं काही नाही. मी आपलं काळजीपोटी बोललो त्यांना. काळजी ही आपल्या माणसाची असते भाऊ. आता तुझ्यापासून काय लपवायचं मला? हे बघ, पण कुणाला सांगायचं नाही. त्या अमृता मॅडम आहेत ना, ते मला खूप आवडतात. अरे म्हणजे ती जवळ असली ना की सगळं सोडून फक्त तिच्याकडे बघत बसावं असं वाटतं. अरे सगळं तन मन विसरून जातो मी, फक्त तिचंच ऐकावं
असंच वाटत असतं. पण तिला बोलायचं मला काही धाडस होईना रे अजून. भाऊ डर की आगे जीत आहे. एकदा पोटातलं ओठावर आणून तर बघा, होईल सगळं मस्त. अरे तुझ्या तोंडात साखर पडो. हे बघ, आज तुझ्याशी बोललोय, उद्या ह्या गोष्टीवर विक्रमशी चर्चा करणार आहे. अरे अरे त्याच्याशिवाय या जगात मला कोण आहे? लहानपणापासून म्हणजे आई वडील गेल्यापासून त्यानेच तर मला सांभाळलं. आणि एकदा का विक्रम हो म्हणाला की मग मी बोलेन त्या अमृता मॅडमशी. चालेल की भाऊ, आम्ही पण या गोड बातमीची वाट पाहतोय. अगदी नक्की. हे बघ, चांगली बातमी मिळाली की लगेच तुला सांगतो. चल बाय. काय चाललंय? वेळेची काय किंमत आहे नाही? हो साहेब, हो थांबा, अण्णा पूजा करतायत. अहो थोडा वेळ बसा की. अहो बसा बसा. अहो इथं आम्ही एवढा पैसा ओतलाय त्याचं काही नाही, त्यांना पूजेत दिवस घालवायचा आहे. आले आले घोड्यावरच आहे. अरे जरा दम घे की साहेब. अहो अण्णा, तुम्ही आम्हाला दम घ्यायला सांगताय. इथं कंपनीवाल्यांनी कामाचा ऍडव्हान्स वाटायला चालू केला. त्यांना असं वाटायला लागलंय की तुम्हाला काम दिलंय म्हणजे जागा मोकळी झाली असेल. पण इथं तुमच्याकडून कोणती हाल चाललंय? काय चाललंय? अण्णांशी बोलताना जरा तोंड सांभाळून बोलायचं. बोला साहेब. तू गप्पे. इथं तुझ्या वजनाची कॅश पोच झाले, कळलं का? आणि आम्हाला शांत बसायला सांगतोस. ही बातमी जर कंपनीवाल्यापर्यंत गेली तर सगळे पैसे व्याजासकट परत करावे लागतील. करू का रिपोर्ट? करू? आम्हाला बोलतो तोंड उचकटून. साहेब, अहो साहेब, हे बघा, तुमचं काम कुणाकडे आहे? तुमच्याकडेच की. मग काम झालं तर जमा आहे. आम्ही काय एकदा शब्द दिला की दिला. अहो आम्ही दिलेला शब्द आमच्या जीवापेक्षा मोठा असतोय. कारण आमचा शब्द आम्ही कायम पूर्ण करतो. आणि आता राहिला प्रश्न पैशाचा, तर मी त्यांच्याकडे गेलो होतो. माझं नाव ऐकून ते हितपर लागते. या धंद्यात तू अजून नवीन आहेस, पण या खेळातला या जुना खेळाडू आहे मी. हे आम्हाला बोलताना 10 वेळा विचार करायचा, नाहीतर स्वतःची बायको सुद्धा ओळखायची नाही तुला. काय रे परश्या, सांग राहिला नाहीतर काय अण्णा, त्याला उलटा बाजून चांगलाच शेक देतो. त्यावेळेस समजेल याला अण्णांशी बोलताना कसं बोलायचं ते. शांत शांत. त्याला इथंच मारला तर मेसेज जागेवर जाणार नाही. पिस्तुल्या, जाऊन सांगायचं तुझ्या मुकादमाला काम अण्णाकडे हाय, विषय संपला. अण्णाने एकदा हात घातला की गुलाल लागला तर म्हणून समजायचं. आणि कोण आडवं आलं तर आमचा अभिषेक कशाचा असतोय परश्या सांगेला, रक्ताचा. बरोबर आहे ना. पण तिथं काय झालं माहितीये का, विक्रम आणि स्वप्नील म्हणून कोण आहेत आणि त्यांच्यासोबत ती पत्रकार पण आहे मॅडम कोणतरी. हे लोकांच्या मनात आपल्या विरुद्ध विष प्यायला लागला तो, म्हणून म्हटलं. हो साहेब, ज्याला जिंकायचं असतं ना त्याला माहित असतं समोर कोण आहे. अहो तसंच आम्ही विरोधकांचा कधीही विचार करत नाही. अरे असे विरोध करणारे इथून मागे बरेच येऊन गेले, पण सगळ्यांच्या छातडावर बसून विजयाचा डंका वाजवलाय आम्ही.
आमासने डाव शिकवतोय शिरी ज्याने खेळायला शिकवलं त्याला हा हे बघ एक महत्वाचं सांगून ठेवतो ते ऐकायचंय आज जी हुकूमत गाजवायचा प्रयत्न करतात तिथलं वन साइड किंग आहे आम्ही वन साइड किंग अरे परश्या अगदी बरोबर अण्णा अहो तुमच्या बॉसनं सांगायचं समय का इंतजार कीजिए सबका गुरूर तोडेंगे हम कोई भी काम अधूरा नहीं छोड़ेंगे अण्णा येतो बरं का मी पोचवतो हा तुमचा इकडे काम झालंय असं सांग अरे तू मुंबईला जाई पतर काम झालं म्हणून समज शब्द आहे आपला शब्द चलपट अण्णांचा शब्द ही ताकद आहे आमची मान्य परश्या अरे काय तू निकाल लावून टाक या दोघांचा किती बी पोरं घे पैसा वापर पाहिजे तेवढा ते पोलीस मॅनेज कर काम झालंच पाहिजे ह्या विषयाचा खंडकच पडलेत होता येतो मी अरे विक्रम काय चाललंय तुझं सकाळी ऑफिसला सोडायला आलास आता न्यायला आलास आणि महत्वाचं म्हणजे तू मला या बागेत का घेऊन आलायस अरे हो अहो थोडं थांबा काय ही गडबड अरे बाबा सांग लवकर मलाही घरी जायचंय खूप सिरियस विषय आहे काय सिरियस विषय तो आणि कोणता अरे लवकर सांग मलाही ऐकायचंय मॅडम अरे बोल ना बाबा लवकर मला उशीर होतोय घरी जायला ओढ लागली तुम्हाला मिळवायची तुम्ही मला समजून घ्याल का लागलंय वेळ तुमच्या प्रेमाचं तुमचं प्रेम मला मिळेल का थांबवतो खेळ आता हा स्वप्नांचा तुम्ही कायमचेच माझे व्हाल का आजपर्यंत कधीच बोलता आलं नाही आज हे सारं तुम्हाला सांगायचंय नाही जगू शकत मी तुमच्याशिवाय इतकंच तुम्हाला सांगायचंय मॅडम राधवलात तुम्ही इथून पुढे मॅडमच म्हणणार आहेस का तुम्हाला म्हणजे मी होकार समजायचा मॅडम अरे पुन्हा तेच अमृता अगं तुला सांगू शकत नाही मी एवढा आनंद झालाय मला इथून मागे बेरंग असणाऱ्या आयुष्यात अचानक इंद्रधनुष्याचे रंग चढल्याप्रमाणे वाटतंय मला अमृता आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे अरे ही बातमी कधी एकदा स्वप्नीला जाऊन सांगतो असं झालंय मला खूप खुश होईल तो चल निघूया तुझा बातमी घेऊन स्वप्नीकडे पण मला थोडा वेळ इथं थांबायचंय या आनंदाचा आस्वाद घ्यायचंय मला तू निघालास तरी चालेल मी जाईन आणि घर जवळच आहे माझं हा पण सावकायचं हं चल येतो मी तू जाने मन जाने जिगर है तेरे लिए जान भी हाजिर है काय जाने मन हे असले उद्योग चालू आहेत का तुझे हा तू काल आहेस इथं अरे तुझ्यासाठी तोंड सांभाळून बोल बघ तुला एकच सांगायचं आहे जाने मन आमच्या सारख्या वेड्या लोकांशी मैत्री कर अरे कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही तुझ्याकडे तुझ्याशी मैत्री करण्यापेक्षा जीव देईन मी लगेच जीव द्यायच्या गोष्टी कसं काय करता रे तुम्ही हा
खानदानी बिमार आहे वाटतं तुमची. तुझा बाप असाच होता म्हणून तर काय देवाघरी गेला ना. देवाघरी असं म्हणायचं. देवाघरी गेलेले तर नक्कीच नाहीत ते. कारण ते वाट पाहत आहेत बदलेची. बदला कोण घेणार? तुम्ही घेणार आहात. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, त्या करून दाखवायच्या असतात. मलाच काय सगळ्यांना माहितीये माझ्या बाबांचा ऍक्सिडेंट झालेला नव्हता, तर तो खून होता. खून तो पण तुम्ही केला होता. मग मार मला. मार ना. तुझा हात सुद्धा ना आमच्या काळजात जातो व तुला आपलंस करायची इच्छा होते. हा सोड माझा. हा सोड होते ना. सोड मला. मला रे लागले. हा सोड. घेऊन चला बंगल्यावर. जो आमच्या वाटेत येतो तो वाटेला लागतो. समजलं? सोड माझा हात. वाचवा. कुणीतरी वाचवा मला. सोड म्हणते ना. अरे विक्रम मी तुझीच वाट बघत होतो. अरे मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तू जरा थांब. अरे मलाच तुला काहीतरी सांगायचं आहे. अरे खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे यार स्वप्नील. अरे हो रे, पण माझी आनंदाचीच बातमी आहे. फक्त मला तुझी परवानगी हवी. तू जरा थांब रे. अरे कधी एकदा तुझ्या चेहऱ्यावर आनंदाचा समुद्र खवळतोय असं झालंय मला. अरे पण बरं बाबा सांग काय म्हणतोयस. स्वप्नील यार मी प्रेमात पडलोय. अरे मी पण. तू थांब रे. आणि महत्वाचं म्हणजे तू सुद्धा ओळखतोस तिला. अरे खूप छान, सुंदर, सोज्वळ आणि कर्तबगार मुलगी आहे ती. आणि तुला माहिती मी तिला प्रपोज सुद्धा केलंय आणि चक्क तिनं होकार सुद्धा दिलाय. यार काय आनंदाचा दिवस आहे. शपथ स्वप्नील. अरे काय सांगू तुला. कोण आहे माहितीये तुला? मॅडम. अरे परत ते झालं तोंडात. अमृता. माझी अमृता. अमृता. आणि तुला सांगतो स्वप्नील. अरे काय झालं? तुला आनंद नाही झाला? हो रे. अरे खूप म्हणजे तुझ्याही पेक्षा जास्त. अरे आज माझ्या मित्राचं नवीन आयुष्य सुरू होते आणि ह्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरा आनंद कुठला असणार आहे. थँक्स यार. अरे हा तू सांगत होतास ना ते काय ते तुझं पण काय. माझं. अरे जाऊ दे रे. काही नाही रे. माझं आपलं नेहमीच. अरे प्रेमात पडल्यास असं काहीतरी म्हणत होतस ना. अरे प्रेम कुठलं. मी आणि माझ्या प्रेमात कोण पडणार आहे. जहां तुम खड़े होने की सोच रहे हो वहां राज चलता है हमारा. सिर्फ नाम ही काफी है. वर्षा. काय प्रेमाच्या गोष्टी चालू आहेत वाटतं. नाही थोडं आम्हाला पण वाटा की बिर्याणी. वर्षा तू आणि इथं का आलास? काही नाही छोटस काम आहे तेच करायला आलो. काम? कोणतं काम? या जत्रेच्या जागेवर प्लांट उभा राहतोय. अरे लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. मग तुमचा का विरोध होतोय? असं आहे.
म्हणजे सुपारी अण्णाकडे आली वाटते. हे बघ, सुपारीचा प्रश्न नाहीये, हे चांगलं काम आहे. तुम्ही आणि कधीपासून चांगली कामं करायला लागलायचं म्हणायचं? हा, अरे काशीतून पाक धुवून आला की काय? हे तोंड सांभाळून बोलायचं. आम्ही पुण्य पण करतो आणि सर्वात जास्त पाप पण करतो. अरे तुमची वागणूक कशा प्रकारची आहे त्यावरच आमचं वागणं अवलंबून आहे. हिसकावून खाणाराचं पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही. अरे आम्ही या सर्वसामान्य नागरिकांचं दुःख वाटून घेणारे आहोत आणि तुम्ही त्यांचं सुख हिसकावून घेणारे आहात. अरे ह्या प्रकल्पामुळं किती सुपीक शेती जाणार आहे याची माहिती आहे तुम्हाला? अरे जाऊ दे रे विक्रम, यांना याचं काहीच देणं घेणं नाहीये. यांना फक्त यांची पोळी भाजली म्हणजे झालं. हे आम्ही कोणाची माणसं आहे माहिती आहे का? हा माहिती आहे ना? दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारत नाही आम्ही कधी. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद या मनगटात आहे, समजलं काय? त्यामुळं आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. हे बघ परश्या, वेळ आणि जीव फुकट घालवशील. अरे तळ्यातली बेडकही अशाच उड्या मारणार माहित होतं आम्हाला, म्हणून याची पूर्ण तयारी अगोदरच केली आहे. तुमची ती पत्रकार बाई माहिती आहे ना, आमच्या ताब्यात आहे आणि जोवर ही जागा रिकामी होत नाही तोवर तिची चांगली काळजी घेण्याची व्यवस्था आम्ही अगोदरच केली आहे. त्यामुळे निर्णय तुमचा आहे. हे परश्या, सोडत नाही तुला आता. परश्या मेला स्वतः. परश्या, आता तू वाचत नाहीस. आमच्या जमिनीवर लक्ष ठेवतोस काय? सांग तुझ्या अण्णाला. स्वप्नील हा तर अरे संपू दे. त्याचं कर्म होतं ते, त्याचं फळ त्याला मिळालं. हे बघ विक्रम, तू आत्ताच ऐकलं. तुझा त्याचं काय करायचं ते मी बघून घेतो. हे बघ, तुझं आणि त्या मॅडमचा संसार नव्यानं सुरुवात होतोय. तुम्ही आनंदी राहा, मी नेहमीच तुमच्या सोबत आहे. काय काळजी करू नकोस माझी. आणि बघ, त्या अण्णाकडून मॅडमला सोडवून घे पहिला. काय पण झालं तर ती मॅडम सुटली पाहिजे त्या अण्णाकडनं. जातो. पण तुझं काय? अरे विक्रम, माझी काळजी करू नकोस रे. मी जा म्हटलंय तुला. आजवर तुझ्याकडे मी काहीच मागितलं नाही, पण आता यावेळी फक्त माझं ऐक. विक्रम, जा तू. अण्णा, ओ अण्णा. कोण? विक्रम? या विक्रमराव. आज आमचा हुमरा कसा काय दिसला म्हणायचं? परिषद काम केलेलं दिसते. तुमचा मेसेज मिळालाय आम्हाला, पण माझं ऐका अण्णा, उगाच त्या कंपनीच्या लोकांसाठी इथल्या जनतेवर अन्याय नका करू. आम्ही काय करायचं हे तुझ्याकडं शिकायचं नाही मास्ती. आता गप गुमान आमच्याशी सहमती दाखवायची, उगाच आमच्या आडवं जायचं नाही. आणि महत्वाचं, आम्ही कधी कुणाला धमकी देत नाही, डायरेक्ट कार्यक्रमच करतोय. अरे काळ गाजवून बसलेल्या लोकांनी, काळ गाजवत असलेल्या लोकांचं कौतुक कधीच नसतंय. ते कायम ध्यानात ठेवायचं. आम्ही काही गोष्टी फक्त बोलून दाखवत नाही, तर त्या करून सुद्धा दाखवतो. हे तुम्हाला
माहिती आहे. अरे काय करणार आहे तुम्ही? अरे यात तुमचा पराभव फिक्स आहे, फिक्स. तुम्हाला कधीच काय मिळणार नाही ना. अण्णा, एवढ्या लहान वयात आम्ही मोठमोठे खेळ खेळायला शिकलोय. जो खेळ तुम्ही खेळताय ना, यातून आम्हाला काय मिळणार आणि आम्ही काय गमावणार याची पर्वाच नाहीये आम्हाला. यात आम्ही जिंकलो तर आमच्या पुण्याईच्या जीवावर, आणि हरलोच तर अशा प्रकारे हरेन की जिंकणाऱ्याला सुद्धा याची दखल घ्यावीच लागेल. अरे सूर्याला आव्हान देणाऱ्या गरुडाला जमिनीवर होणाऱ्या विरोधाचा कधीच फरक पडत नाही, लक्षात असू दे. अरे वारसानं मिळवलेलं बळ नाही हे, आम्ही विरोधकांच्या छातडावर बसून निर्माण केलंय. आणि तू आमच्याशी टक्कर देणे इतका ताकदवर झालाय. थोडं का असं ना, आम्ही पण मार्केट गाजवलंय अण्णा. नाहीतर या तुमच्या दहशतीच्या बैठकीत आमच्या नावाची चर्चा कधीच झाली नसती. अण्णा, वेळ आल्यावर नक्कीच समजेल कुणाला अंगावर ओढवून घेतलंय तुम्ही. आम्ही लोकांच्या मनात इज्जत आणि तुमच्या मनात भीती हे आमच्या वागणुकीतूनच निर्माण केलंय. अरे बंद कर तुझी बडबड. तू इथं आमच्या राज्यात येऊन आम्हालाच धमकवायचा प्रयत्न करतोय. इथनं बाहेर सुद्धा पडू देणार नाही, तुला लक्षात ठेवायचं. अण्णा, भले हा एरिया तुमचा आहे, पण अशा माणसांपासून सावध राहा जो तुम्हाला संपवण्याची ताकद असून सुद्धा शांत राहतो. अशी माणसं एकदम डेंजर असतात अण्णा. अरे तुम्ही अजूनपर्यंत आमचं शांत स्वरूप बघितलंय, आमचं रौद्र रूप अजून नाहीच बघितलेलं. आणि ते न बघायला मिळेल हीच अपेक्षा ठेव, नाहीतर जन्माला का आलो याचा पश्चाताप होईल तुला. आम्हाला विरोध करायला जायचं नाही, भल्यासाठी सांगतोय तुझ्या. भल्यासाठी आमच्या अण्णा, विरोधासाठी विरोध म्हणून आम्ही कोणाच्या वाटेवर जात नाही, पण आमच्या वाटेवर येऊन जर आमची वाटमारी करायचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर येत नाही. अजूनपर्यंत सरळ मार्गाने चालतोय आम्ही. तुझ्यासारखे किती जण यमसद्दाला धाडल्यात त्याची गिनतीच ठेवलेली नाही. जर का आमच्या स्वाभिमानाला धक्का लागला तर मग समोर जंगलचा राजा का असना असा उभं फाडून काढतोय आम्ही. तसं तर वाद टाळायचा नेहमीच प्रयत्न असतोय आमचा, पण समजा वाद झालाच तर त्यात जिंकणार कोण? आम्हीच जिंकतोय. मान्य मान्य, वाईटाला हरवायसाठी थोडा वेळ हा लागतोच, पण नेहमी जिंकत ते सत्यच. तुम्ही ताकद म्हणाल, चांगली गोष्ट आहे, पण समोरच्याला कमी समजायची चूक करू नका. हे तुमच्यासाठी चांगलं राहील. हा, आणि तुम्ही आम्हाला संपवायचा विचार करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अण्णा, आगीचा खेळ हा खूपच वाईट असतोय. जो दुसऱ्याच्या घरात आग लावायचा प्रयत्न करतोय त्या आगीचा शेवट त्याच्याच घरात होतोय. तुझ्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बरं का. पण काय आहे, तू दुश्मनी करायला जरा चुकीचाच माणूस निवडला. चुकीचा माणूस कोणी निवडलाय हे कळलं तुम्हाला. आता तर खरी सुरुवात आहे युद्धाची. हे युद्ध आहे तुमच्या ताकदीचं आणि माझ्या धैर्याचं, तुमच्या अहंकाराचं आणि माझ्या जिद्दीचं. आता खरी मजा येईल बघ. आता बघूयाच की आमच्या परास मोठा राक्षस कुठे जन्माला आलाय तो. पण शस्त्र उपसण्या अगोदर विचार करायचा, कारण तुझं पाखरू काय पाखरू आमच्या तावडीत आहे. त्यामुळे सरळ मार्गाने घेतलं जायचं. सरळ आम्ही सरळ मार्गाने जात होतो, पण आम्हाला ह्या परिस्थितीत यायला तुम्हीच भाग पाडलंय. आणि हो, मगाचपासून मी शांत आहे, कारण माझा जीव तुमच्या तावडीत आहे. माहिती आहे मला, माहिती आहे. दुश्मनी तुमच्यात आणि माझ्यात, मग मध्ये अमृताला कशाला वाटलं तुम्ही? तिचा याच्याशी काय संबंध आहे अण्णा? सोडून द्या तिला.
म्हणजे समजलं होय तुला? अण्णा पैशाचा खून झाला. काय सांगतोस? पैसा मारला गेला कसं? आम्हीच संपवलोय त्याला. विक्या, ए विक्या! समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतःच ठरवायचं. रडत बसलो असतो तर या संकटानंच आम्हाला संपून टाकलं असतं. आज आम्ही लढलो म्हणूनच हे संकट संपवलंय कायमच. योग्यच केलं आहेस तू विक्रम. हे हत्यार इथंच ठेवून निघून जा इथून. आज माझा बदला पूर्ण झालाय. बदला? हो, बदला. जरी मी याच्याशी लढून माझा बदला पूर्ण करू शकले नाही तरी आज माझ्या डोळ्यासमोर याला यम सदनाला पाठवून आज मी माझा बदला पूर्ण केलाय. माझ्या वडिलांना याच नराधमाने मारलं होतं म्हणून मी या पत्रकारितेच्या माध्यमातून याच्याशी लढा देत होते. पण ह्याच्या ताकदीपुढे माझं काहीच टिकाव लागत नव्हता. पण तुझ्या आणि स्वप्नीच्या हातून माझा हा बदला पूर्ण झालाय. त्यामुळे या संपूर्ण घटनेची जबाबदारी मी घेते आणि याची शिक्षा सुद्धा मी भोगायला तयार आहे. तुझी खरी गरज आहे ती या जनतेला. Vida,